नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। सुनील तटकरेंना भरघोस मताने विजयी करणार, अलिबागच्या बैठकीत महायुतीचा निर्धार। रायगड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना आणि मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंना भरघोस मताधिक्य देण्याचा निर्धार अलिबागमधील महायुतीच्या बैठकीत आज करण्यात आला आहे। अलिबाग, मुरुड, रोहा विधानसभा मतदारसंघातील महायुतीची आढावा बैठक नुकतीच पार पडली। अनंत गीते त्यांच्या निष्क्रियतेमुळे पराभूत झाले। मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री असूनही गीतेंनी केलेला विकास कुणाला कंदील लावूनही शोधता आला नाही, असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या झंझावातासमोर इंडिया आघाडी पिछाडीवर जाईल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडातील या मावळ्याला जनता प्रचंड मताने निवडून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। सुनील तटकरे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा प्रयत्न करू, असा शब्द आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे। तर मनभेद बाजूला ठेवून एकत्र लढलो तर देशात सर्वाधिक मोठा विजय रायगड लोकसभा मतदारसंघाचा असेल, अशी ग्वाही आमदार महेंद्र दळवी यांनी दिली। एकजुटीने आणि प्रचंड मताधिक्याने सुनील तटकरे यांना विजयी करू, असे आवाहन आमदार रमेश पाटील यांनी या बैठकीत केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे, शिवसेना आमदार महेंद्र दळवी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रमेश पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केनी, आरपीआयचे नेते प्रकाश पवार, भाजप नेते गिरीश तुळपुळे, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते, विजय कवळे, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेचे नेते आदीसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुका प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।